नमस्कार मित्रांनो खरीप पीक विमा संदर्भात आज आपण मोठी अपडेट पाहणार आहोत. मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. तर बघा मित्रांनो, उद्यापासून हा अग्रिम पीक विमा वाटप करण्यात येणार आहे. मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येणार आहे आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक विम्याचा वाटप होणार आहे याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या मधून पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा अग्रिम पीक विमा जमा करण्यात येणार आहे. तर बघा मित्रांनो, सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार 25% विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. 17 जिल्ह्यांमध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीपातील जिरायती व बागायती व फळपिकांचे 5 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकाने 50% पेक्षा अधिक नुकसान झालेले होते. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या जमिनी रखडून गेल्या होत्या. या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी जिल्हास्तरीय अभिजित राऊत अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीने सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा या योजनेअंतर्गत 2024-25 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती घटकांतर्गत अधिसूचना लागू केलेली होती. त्यामुळे समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50% पेक्षा जास्त घट अपेक्षित आहे. त्यामुळे समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी 25% परतावा देण्याचे निर्देश केले होते. परंतु विमा कंपनीकडून अग्रिम पीक विमा रक्कम मंजूर करण्याबाबत कार्यवाही झाली नव्हती. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विमा प्रतिनिधींशी मागील आठवड्यात बैठका घेतली आहे. यात त्यांनी जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानच्या 25% अग्रिम रक्कम अदा करावी असे सूचना दिलेल्या आहेत. तसेच मागील हंगामात शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत विमा कंपनीकडे भरपाई मिळण्याबाबत तक्रारी केल्या होत्या. तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला जिल्हाधिकारी राऊत यांनी दिल्या आहेत. विमा कंपनीला अग्रिम रक्कम जमा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यामुळे लवकरच अग्रिम पीक विमा जमा व्हायला सुरुवात होईल. सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, नवीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तातडीचे आदेश दिलेले आहेत. आता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अग्रिम पीक विमा रक्कम जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.